बॅग घेऊन उन्हातानाचं असे फिरून विकतात। मान्य आहे की हे बाहेरचे आहेत, कोलकात्याचे आहेत, आपल्या इथे येऊन विक्री करतात, पण आपले स्टॉल बघू शकता त्यांनी कसे लावलेले आहेत। त्यांच्याकडे काही साधन नाहीये। अशा छोट्याशा स्टॉलला म्हणा असे फिरून विकणाऱ्यांना सहकार्य करायला पाहिजे, कारण खूप छान यांनी मेहनत घेत आहेत। नमस्कार सांगली का सहज मी राम मंदिरच्या चौकात चाललेले आहे। माझं थोडंसं काम होतं तर साईडला बघते तर आपल्या दादाने साड्यांचा स्टॉल लावलेला आहे आणि साड्या तर खूप छान अशा मला वाटल्या, त्यामुळे मी म्हटलं चला बघूया दादा विचारून। दादा ये कौन सी साड़ी है? ये बाम्बू सिल्क का साड़ी है मैडम। बाम्बू सिल्क का? हाँ। एक खोल के बताइए हमको। खूप छान अशी साड़ी पाहायला भेटणार आहे। ये पल्लू है ना? हाँ ये पल्लू है। पूरा साड़ी ऐसा प्रिंट में है क्या? पूरा साड़ी का प्रिंट ऐसा रहेगा पूरा। पूर्ण साड़ी प्रिंट मध्ये अशी भरलेली बघायला भेटणार। इसमें कलर और भी कलर आ जाएगा आपको। खूप छान अशा व्हरायटी आणि छोटा स्टॉल आहे पण व्हरायटी छान आहेत। नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या। तुमचे सहकार्य दादांची एक साडी खरेदी केलं तरी खूप छान त्यांना आनंद भेटेल। कितने प्राइस कितने भैया? एक साड़ी का 750 रुपये है। 750 कम ज्यादा होगा ना? हाँ लेने का तो कम ज्यादा हो जाता है। कमी जास्त होईल तर नक्की छोट्याशा स्टॉलला आपल्या या साडीच्या भेट द्या, जी की बांबू साडी मानली जाते। अशा साड्या तुम्हाला व्हरायटी भरपूर पाहायला भेटतील। एक किधर की साड़ी है? ये वेस्ट बंगाल का है, कोलकाता का साड़ी। कोलकाता का साड़ी है क्या? कोलकाता साड़ी। साड़ी का नामच है क्या? बाम्बू सिल्क। बांबू सिल्क साड़ी आहे, साड्यांचं नावच आहे। अजून एक साडी आपण ओपन करून बघूया। मस्त साड्या अशा पाहायला भेटणार आहेत आपल्याला। या साड्या तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 1000 रुपयाच्या पुढे आहेत, पण छोट्याशा स्टॉलवर तुम्हाला फक्त 750 रुपयाला ही साड़ी भेटणार आहे आणि कमी जास्त सुद्धा होणार आहे। इसमें ब्लाउज पीस नहीं ना आएगा? नहीं ब्लाउज पीस नहीं आएगा, ओनली साड़ी आएगा। ब्लाउज पीस नाही येणार यात। पूर्ण अशी साडी तुम्हाला प्रिंट मध्ये येणार आहेत आणि त्यामध्ये असे कलर बघू शकताय। खूप छान असे कलर आहेत, मस्त असे डिझाईन मध्ये आणि कलर मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत। छोटा स्टॉल आहे पण व्हरायटी भरपूर आहेत। ज्यादा साड़ी लेंगे तो कम करेंगे ना भैया? हाँ कम करेंगे। तर तुम्ही जास्त साडी घेतला तर कमी सुद्धा करून भेटणार आहेत। नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या। इथे आपल्याला बघू शकता लोकेशन अनेकदा सांगते तुम्हाला, हे राम मंदिर आहे। राम मंदिरचा ह्यो सांगली मिरज रोड आहे। राम मंदिरच्या चौकातून तुम्ही अलीकडे जर आला तर हे आपल्या दादाने स्टॉल लावलेला आहे। कितना दिन है भैया इधर? आज का एक दिन क्या? हाँ आज फर्स्ट टाइम है, अभी 2-3 दिन रहेंगे। 3 दिवस आहे। तर नक्की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या दादांना सहकार्य, सांगलीतून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल। आणि बघू शकता हायवेलाच आपले हे दादा बसलेले आहेत। छोट्याशा स्टॉलवर खूप छान आपल्याला साड्या अशा पाहायला भेटणार आहेत। मी साड्या पाहून म्हटले दादांना चला थोडासा आम्हाला एक व्हिडिओ द्या। हे बघू शकताय डिझाईन मध्ये। तर तुमच्या एका साडीने त्यांना सहकार्य भेटेल। नक्की यांच्या छोट्याशा स्टॉलला विजिट द्या। स्टॉल बघू शकता त्यांनी कसे लावलेला आहे। त्यांच्याकडे काही साधन नाहीये। त्यांना म्हटलं एक कपडा हातरून आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊया, कारण हे बॅग घेऊन उन्हातानाचं असे फिरून विकतात। मान्य आहे की हे बाहेरचे आहेत, कोलकात्याचे आहेत, आपल्या इथे येऊन विक्री करतात, पण आपल्याला पण अशा छोट्याशा स्टॉलला म्हणा असे फिरून विकणाऱ्यांना सहकार्य करायला पाहिजे, कारण खूप छान यांनी मेहनत घेत आहेत। थँक्यू दादा। ओके।